मोठी बातमी आहे पुण्यातून। पुण्यात मुळशी पॅटर्न पाहायला मिळाला आहे। पुण्यातील गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढलेली आहे। पुणे पोलीस आयुक्तालयात ही गुंडांची धिंड काढण्यात आलेली आहे। पुण्यातून ही मोठी बातमी समोर येते। पोलीस आयुक्तालयात गुंडांची धिंड काढण्यात आलेली आहे। पुण्यात आता मुळशी पॅटर्न पाहायला मिळाला आहे। गुंडांची धिंड काढण्यात आलेली आहे। पुण्यातील गुन्हेगारांची पोलिसांनी ही धिंड काढलेली आहे। आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। रोहन, पुण्यातल्या गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढलेली आहे, काय हा सगळा प्रकार आहे, कुठून ही धिंड काढण्यात आलेली आहे, काय सांगाल अधिक? नक्कीच, खरं तर आपण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाहतोय की पुण्यातील गुन्हेगारी जी आहे ती पराकोटीला पोहोचली होती आणि त्याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये नवनियुक्त पोलीस आयुक्त जे आहेत ते अमितेश कुमार या ठिकाणी पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पाहत आहेत आणि त्यांनी जे आहे ते आल्यापासून ऍक्शन मोडवरती पाहायला मिळत आहेत। या सगळ्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून पोलीस आयुक्तालयामध्ये इतिहासात पहिल्यांदाच या सगळ्यांची परेड जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि याच्या माध्यमातून गुन्हेगारांना आणि त्यांच्या सगळ्या टोळ्यांना जो आहे तो एक इशारा देण्यात आलेला आहे की जर इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्ही टोळी युद्ध केलं किंवा कोयता गँगच्या माध्यमातून लोकांना धमकवण्याचे प्रकार केले तर याहून कडक जी आहे ती मोहीम राबवली जाईल आणि एकंदर या सगळ्यांची त्यांच्या भागातली दहशत जी आहे ती दहशत कमी करण्यासाठी हा सगळा प्रकार जो आहे तो पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेला पाहायला मिळतोय। आज दुपारी काही वेळापूर्वी जे ते पुण्यातील सगळ्या टोळ्यांना अचानक सगळ्या पोलीस स्टेशन मधून उचलून आणण्यात आलं। विविध पोलीस स्टेशनच्या भागामध्ये ह्या सगळ्या टोळ्या जे आहेत त्या कार्यरत आहेत आणि या टोळ्यांच्या घरामध्ये जाऊन या गुन्हेगारांच्या घरामध्ये जाऊन प्रत्येकाला उचलून जे आहे ते पुणे पोलिसांनी पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये त्यांची धिंड काढत आणल्याचा प्रकार करण्यात आलेला आहे आणि त्यांची दहशत जी आहे ती दहशत कुठेतरी कमी करावी हा सगळा याच्या पाठीमागचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त निश्चितपणाने गेल्या काही दिवसांपासून ऍक्शन मोडवर पाहायला मिळतात आणि ज्या प्रकारे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं की निलेश घायवळ जो आहे ज्याचा फोटो काल व्हायरल झालेला पाहायला मिळाला खासदार श्रीकांत शिंदे सोबत, त्याची जी टोळी आहे त्या टोळीची दहशत देखील संपवण्यासाठी ती टोळी असेल, गजानन मारण्याची टोळी असेल, मोहोळ गँग असेल, शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर त्याच्या गँगचा देखील कुठेतरी दबदबा जो आहे तो वाढत होता कारण की त्याची गँग देखील त्या भागामध्ये पुन्हा एकदा सक्रिय झालेली पाहायला मिळत होती। ती देखील गँगचे अनेक कार्यकर्ते जे आहेत, अनेक जे गुंड आहेत ते गुंड पोलीस आयुक्तालयामध्ये काही वेळापूर्वी आणलेले पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी दहशत जी आहे पुण्यामधली ती कमी करायची आहे आणि ती दहशत कमी करण्यासाठी हा सगळा प्रकार जो आहे तो अमितेश कुमार जे नवनियुक्त पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये आज झालेला पाहायला मिळाला। अगदी रोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यात आता मुळशी पॅटर्न पाहायला मिळालेला आहे। पुण्यातील गुन्हेगारांची पोलिसांनी ही धिंड काढलेली आहे। पुणे पोलीस आयुक्तांनी आल्याच ऍक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत। त्यांचा हा उपक्रम गुंडांची धिंड काढण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे विविध उपक्रम देखील हे आयुक्त राबवणार असल्याची माहिती देखील समोर येते। घराघरातून या गुंडांना शोधून त्यांची धिंड काढण्यात आलेली आहे। पुण्यातल्या विविध भागातून या गुंडांना शोधण्यात आलं आणि त्यांना आयुक्तालयात आणून त्यांची आयुक्तालयात धिंड काढण्यात आलेली आहे। मुळशी पॅटर्न हा पुण्यात पाहायला मिळालेला आहे। गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी ही धिंड काढलेली आहे। वेगळा असा हा उपक्रम आहे ज्यातून त्यांनी गुंडांची धिंड काढलेली आहे। त्यामुळे धाबे दणाणलेले पाहायला मिळत आहेत। विविध भागातून गुंडांना शोधण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या गुंडांना पुणे आयुक्तालयात आणलं गेलं आणि त्यानंतर त्यांची आयुक्तालयातच धिंड काढण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुण्यातील गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचं असं पाऊल मानलं जाते। त्यानंतर पुण्यातील गुन्हेगारी कमी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण गेल्या अनेक काळापासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळते। पुणे हे गुन्हेगारीचं शहर अशी देखील ओळख पुण्याची बनत चालली होती। अशातच पुणे आयुक्तांनी उचललेलं हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद म्हणावं लागेल कारण पुण्यात आता गुन्हेगारांची पोलिसांनी ही धिंड काढलेली आहे।